रणजीत हा हिंदी सिनेमातील अलौकिक खलनायक. पुरुषप्रधान संस्कृतीचा खंदापाईक. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे असं ठाम तत्व असलेला आणि त्या तत्वाशी तडजोड न केल्याने अनेक सिनेमात प्राण गमवावे लागणारा किंवा हसत तुरुंगवास भोगणारा सच्चा तत्ववादी तपस्वी. सिनेमात ह्याची पार्श्वभूमी देखील ह्याच्या स्त्री विषयी तत्वांना खतपाणी घालणारी असे. बहुतांश सिनेमात ह्याला आई, बायको किंवा बहीण नसे. फक्त बाप असे किंवा कोणीच नसे. त्यामुळे स्त्रीच्या मातृत्वाचा, बहीण किंवा बायको म्हणून असलेल्या प्रेमाचा ह्याला अनुभव नसे. शिक्षण बिक्षण नसल्याने आणि लहानपणापासून जीवन, अजित, अमजद खान, गेला बाजार, सत्येन कप्पू अशा क्रूरकर्मा बापाच्या जुगार, हातभट्टी, स्मगलिंग अशा आतबट्याच्या व्यवसायातील निव्वळ पुरुष कर्मचाऱ्यांची साथ लाभल्याने त्याचे फक्त वापिलिंपी, वासना पीडित लिंग पिसाट मित्र असत. मैत्रिणी वगैरे प्रकार ह्याच्या गावीही नसे. वयात यायच्या आधीपासून वखवखलेला हा नजरेत ओतप्रोत भरलेली वासना वयात आल्यावर प्रेमा नारायण, हुमा खान, कल्पना अय्यर ह्यांच्या संगतीत भागवूनही समाधानी नसे. हिरूच्या लाडीक बहिणी म्हणजे ह्याची डेलिकसी होती. दिसली बहीण की घाल झडाप. इलेक्ट्रिक रॅकेटने डास मारावे तशा हा सिनेमात बायबापड्या नाचवत असे. ते करताना ह्याचा आविर्भाव, डोळ्यातील लालसा पाहून बिचाऱ्या हिरोची भोळी, कधी अपंग असलेली बहीण गांगरून जात असे. एकवेळ विक्रम आपली चूक लक्षात येऊन वेतळाला खांद्यावर घेणं बंद करेल पण हा नखशिखांत वासनेश्वर शेकडो सिनेमात केलेली चूक परत परत करायचा आणि मरायचा. ती चूक म्हणजे ह्याचाच टोळक्यातील विसेक कळकट लोकांना ह्याच्या समक्ष 122 सेकंदात लोळवणाऱ्या हिरोच्या आयटमवर वाकडी नजर टाकणे. मी म्हणतो गरज काय उंटाच्या पार्श्वभागाचा परत परत मुका घ्यायची? ते पण प्रत्येक वेळी पेकाटात लाथ बसूनही? पण नाही, वासना काले हिरोईन बुद्धी, असं काहीसं होऊन तो हिरोईनच्या वाटेला जायचा. मग हिरोईन ज्येष्ठ अभिनेते भगवान दादांत स्मरण करत त्याला, मुझे भगवान के लिए छोड दो अशी विनवणी करायच्या. कलाकार म्हणून त्यालाही भगवान दादांचा रिस्पेक्ट होताच. म्हणून त्यांचं नाव ऐकून तो क्षणभर पॉज घ्यायचा. पण लगेच त्याला आठवायचं की त्याला लहानपणीपासूनच बोली सुरत दिल के खोटे गाण्यावर नृत्य जमले नव्हते. त्याला त्याचा प्रचंड न्यूनगंड होता. आता हिरोईनने त्याचा इगो हर्ट केल्यावर तो आणखी चेव येऊन कार्यसिद्धीस नेण्यास तयार होत असे. 3 तासात काहीच दिसलं नाही म्हणून हिरमुसलेले प्रेक्षकही आता काहीतरी दिसेल ह्या तयारीत सरसावून बसून त्याला बाहेरून मूक पाठिंबा वगैरे देत. पण हाय रे दैवा, मोक्याच्या ठिकाणी, त्याच्या इतर सावजांच्या बाबतीत जिथे हातात बांगडी फुटून रक्त येताना दाखवत त्याच्या खूप आधीच्या स्टेजला अवसान घातकी हिरो एंट्री घेऊन ह्याला बदडून ठार करे किंवा पोलीस पकडून नेत. काहीच न दिसू दिल्याने ज्या हिरोसाठी तिकीट काढलं त्यालाच मनातल्या मनात शिव्या घालत प्रेक्षक पिटातून बाहेर पडत. आणि हा देखील त्याने प्रेक्षकांना दिलेल्या, मी पुन्हा येईन, ह्या वचनाला जागत पुढल्या सिनेमात नवीन जोशात हजर होई, वासना वही हिरोईन नाही, म्हणत. आता वयानुसार बाकी शरीर प्रेक्षकांना दिलेलं वचन निभावायला साथ देत नसेल, तरीही बहुधा आजही ह्या वासनेश्वराचे डोळे त्याच्या नातीच्या वयाच्या आलिया, कियारा वगैरे हिरोईन्सच्या काळजात धडकी भरवत असतील आणि त्याला वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेताना एका हाताने ओढणी सांभाळत सेफ्टी म्हणून त्यांची नजर त्याच्या नजरेवर रोखलेली असेल. टिप पोस्ट सिनेमातील व्यक्तिरेखांची गंमत सांगणारी आहे. प्रत्यक्ष आयुष्यात रणजीत हा अत्यंत सभ्य माणूस असून मी ऐकलं आहे त्यानुसार फिल्म लाईनीत नियमित होत असणारे मद्यपानही करत नाही. त्याची अत्यंत छान फॅमिली असून तो भरपूर पैसे राखून आनंदी जीवन जगतोय. सदर पोस्ट त्यानेच एका मुलाखतीत त्याचे पडद्यावरील रूप खऱ्या आयुष्यात सुद्धा कसे वाईट इम्प्रेशन करत असे त्यावरून प्रेरित होत मजा म्हणून लिहिली आहे. उगाच फार सिरियस होऊ नये.